मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की पाठ्यपुस्तकं ही वाईट नसतात. म्हणजे तुम्ही 1ली ते 10वी आणि आता खेड्यात पद्धत आहे. 11वी नंतरच्या याला 15वी पर्यंत शिकलाय वगैरे असं बोलतात. तर जगातली कुठलीच पाठ्यपुस्तकं वाईट नसतात. पाठ्यपुस्तकं उलट या उपयोगाची असतात आणि बाबतच आपण चुकलेलो आहोत. आपले पालकही आणि आपले शिक्षकही चुकलेले आहेत. ते असं आहे, की या जगात ज्ञान नावाची अतिशय विशाल गोष्ट आहे. असीम आहे. ती मोजता येत नाही. म्हणजे माणूस जगत राहतो, ज्ञानासाठी जगत राहतो आणि ज्ञानामागं धावत राहतो आणि एकदा माणूस संपतो, मरतो. पण त्याच्यानंतरही ज्ञान शिल्लक राहतं. ज्ञान हे माणसाच्या जन्माआधीपासून वाहत आलेलं असतं आणि माणसाच्या मृत्यूनंतरही ते वाहतच राहणार असतं. तर ज्ञान ही अगाध, विशाल, असीम गोष्ट आहे आणि पाठ्यपुस्तकं ही त्यातली एखादी ठिणगी आहे बारीकशी. राखेखाली दडलेला निखारा जसा असतो तसं ज्ञान असतं आणि ते बारक्या निखाऱ्याचं, चुटुकभर ठिणगीचं, आगीचं काम करतं ज्ञान, पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान. तर प्रेरणा अशी घेतली पाहिजे, की ही पाठ्यपुस्तकाची ज्ञानाची ठिणगी जी आहे, तिनं त्या माणसाच्या आयुष्यात ज्ञानाचा वणवा पेटला पाहिजे, आग लागली पाहिजे मोठी आणि तो त्या सगळ्या आगीत प्रवास करत निघाला पाहिजे. पाठ्यपुस्तक ही प्रेरणा आहे फक्त. त्याच्यात सगळं ज्ञान कोंडलंय का नाही. तर सुरुवात करून देण्याची गोष्ट आहे पाठ्यपुस्तकं. तो महत्त्वाचा भाग आहे आणि पाठ्यपुस्तकं जेव्हा तुमच्या मुलांच्या हातात दिली जातात ना, तेव्हा त्या पाठ्यपुस्तकांमध्येच ज्ञानाचे जे पहिले कण आहेत, त्या कणांमध्ये रुजण्याची, फुलण्याची ताकद असली पाहिजे आणि तिथून मुलांना ती प्रेरणा देता आली पाहिजे, की हा कण घ्या आणि या कणाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत जगात. मग त्यात अनेक शास्त्र आहेत, अनेक विज्ञान आहेत, साहित्याचे अनेक प्रकार आहेत, कलांचे अनेक प्रकार आहेत. आणि याच्यामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये त्या बारक्या-बारक्या येऊन जातात गोष्टी. त्या गोष्टींची प्रेरणा घेऊन मुलांनी उभं राहावं आणि त्याचा शोध घेत जावा, याचा विस्तार करावा. या कणापासून प्रवासाला सुरुवात करावी आणि विस्तृत अशा मार्गावर पुढं चालावं. याच्यासाठी पाठ्यपुस्तकेत हे मुलांना पालकांनी आणि शिक्षकांनी शिकवलं पाहिजे. मी जे कालच्या व्हिडिओत म्हणालो, की हे अवांतर वाचन वगैरे, जगात अवांतर वाचन अजिबात नाही. तुम्ही कुठल्याही विषयाचं घ्या. अब्जावधी पुस्तकं पडलेली आहेत. त्या पुस्तकांकडं, त्या अब्जावधी पुस्तकांकडं ती जगातल्या कुठल्याही विषयाची असू शकते. कुठल्याही. शेती-मातीपासून खगोल भूगोलापर्यंत काहीही असू शकतं. त्यात कथा-कादंबऱ्या असणार. पण शास्त्र आहेत बरीचशी विज्ञानं आहेत. बऱ्याचशा पौराणिक कथा आहेत. खूप आहे. म्हणजे त्याला सीमा नाही आणि मग ही सीमा नसलेल्या क्षेत्रात घेऊन जाण्याचं पहिलं बोट धरण्याचं काम करणारी गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तकं. तर पाठ्यपुस्तकांकडं त्या कळकळीनंच पाहिलं पाहिजे. पण जेव्हा शिक्षक आणि पालक सांगतात, की पाठ्यपुस्तकांच्या बाहेर काही वाचन करू नको, तर त्यांना कळत नाही, की मुळात पाठ्यपुस्तकं मुलांना ज्ञानाच्या सागरात सोडण्यासाठीच आहेत. पहिलं बोट धरून तिकडं घेऊन जाण्यासाठीच आहेत आणि मग ती जी पुस्तकांची दुनिया आहे जगाची. आत्ता पुस्तकांची दुनिया आहे. आणि ती खूप असीम आहे. खूप असीम आहे आणि कधी संपणार नाही आहे बरं का. म्हणजे तुमची डिजिटल माध्यमं येऊ दे किंवा काहीही येऊ दे. पुस्तकांची दुनिया कधीही संपणार नाही. कधीच नाही संपणार. तर त्या पुस्तकांच्या दुनियेकडे घेऊन जाण्याचं पहिलं बोट आहे. तर मुलांच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास शिक्षकांनी स्वतः केला पाहिजे. पालकांनी स्वतः केला पाहिजे, की कुठल्या पाठ्यपुस्तकात काय लिहिलंय आणि त्याला अनुषंगून कुठले धागे उलगडतात पुढं. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं एक उदाहरण घेऊ, उदाहरणासाठी घेऊ. कुठल्याही शास्त्राचं, सायन्सचं किंवा विज्ञानाचं किंवा कुठल्याही विषयाचं पुस्तक घ्या. तुकाराम महाराजांचे कवितेचं कडवं घ्या. एक अभंग दिलेला असतो कुठल्यातरी वर्गात. त्या अभंगावरून तुकाराम महाराज शोधायला जाणं असा खरा प्रवास आहे. मग तुकाराम महाराज शोधून झाल्यानंतर तुकारामांच्या बाजूनं तुकारामांच्या प्रकारचं लिहिणारे किती लोक होते? त्यांचा शोध घेण्याचा प्रकार आहे. त्या विज्ञानात कधी अल्कली, आलमली असले काही शब्द येतात. मग हे अल्कली काय असतं? मग अल्कलीवर काय पुस्तक आहे जगात? कुठं ज्ञान आहे? कुठली विज्ञान आहेत? असं काहीतरी आहे.
एक सामायिक समीकरण आहे गणितातलं. एक सामायिक समीकरण घेऊन जगातल्या गणितांची समीकरणं कशी कशी केली जातात, तर गणिताचं अवाढव्य विश्व उभं राहतं ना हो. त्या विश्वापर्यंत जाणं, तर पाठ्यपुस्तकांकडं त्या यानं पाहिलं पाहिजे. कौतुकानं पाहिलं पाहिजे, ती प्रेरणादायी. पण पालकांनी आणि शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांमध्ये मुलांच्या बरोबर रस घेऊन मुलांना ते मार्ग दाखवले पाहिजे, की इथं हा कण आहे, या कणाच्या पुढं हा विस्तृत रस्ता आहे, हा विस्तृत प्रवास आहे आणि या प्रवासाला तुला जायचं, त्यातलं तुला जेवढं जमेल तेवढं घे, कारण हे अवाढव्य आहे. आणि मग चारी बाजूंनी ज्ञानी झाली पोरं तरी चालण्यासारखं आहे. तर ते एक झालं. पाठ्यपुस्तक हा एक विषय बोलायचा होता आज आणि दुसरा होता देवनागरी लिपीबद्दलचा आणि एकूणच लिपीबद्दलचा. कोणीतरी बंधूंनी विचारलं, की "भाऊ देवनागरी लिपी आणि मोडी लिपी याचं काय करायचं? मोडीत जर व्यवहार झाला तर पुन्हा" तर मला नाही वाटत आता जग पुन्हा मोडीकडे जाईल म्हणून. कारण मोडी मागं पडलं आणि ते बऱ्यापैकी खंड पडलं आहे. माझे आजोबा वगैरे मोडीत लिहायचे हे मला माहिती आहे. मोडीतच लिहायचे. पण मोडी ही मुळात आपल्याकडे वापरली गेली ती मोठं विस्तृत साहित्य किंवा विज्ञानं किंवा अभ्यासाचे विषय लिहिण्यासाठी मांडली गेली मोडी वापरली गेली असं झालेलं नाही. मोडीचा वापर हा घाईघाईत धावत पळत लिहिलेली नोंदणी आहे, नोंद आहे आणि बहुधा ती सरकारी कामकाजामध्ये वापरली गेली मराठीचा शोध लागल्यानंतर आणि मोडी सुंदर आहे बरं का, म्हणजे फार महत्त्वाचं आहे ते की खूप घाईघाईनं लिहित जाणं. पण एक लक्षात घ्या, आत्ता आपण जेव्हा देवनागरी वापरतो आहोत ना, तर देवनागरीचा वापरही आपण कसा करतो? तर उदाहरणार्थ तुम्ही हे अक्षर तुमच्या पद्धतीने लिहिता. मी माझ्या पद्धतीनं लिहितो. आणि आता मग जसं म्हातारपण पूर्वी फार देखणं लिहायचो, प्रत्येक अक्षर स्वतंत्रपणे लिहायचो. पण जसं म्हातारपण येत गेलं ना, तसं घाई खूप व्हायला लागली. तर मग आत्ता मराठीत लिहिताना सुद्धा खूप घाईनं लिहिलं जातं आणि कित्येक अक्षरं त्यातली मोडतोड होते. ती मोडीसारखीच होतात. म्हणजे माझा हा डी-टी-पी ऑपरेटरकडे किंवा जुळाऱ्याकडे गेला अक्षर जुळवणी करणाऱ्याकडे, तर तो ड समजतो किंवा हयात हा शब्द आहे. त्यातला हा साधारणपणे ड किंवा द सारखा दिसतो आणि त्याला जोडल्यासारखा दिसतो. तर मी हयात हा शब्द लिहिला, की माझे जुळारी नेहमी त्याचं ह्यात असं करतात आणि मला ते दुरुस्त करत बसावं लागतं. तर ही आपल्या मराठीच्या सुट्या-सुट्या अक्षरांची सुद्धा कथा आहे. तर मोडीचंही तसंच होत असणार. माझं अक्षर वेगळं आहे, तुम्हा लोकांचं अक्षर वेगळं आहे. प्रत्येकाचं अक्षर वेगवेगळं असतं आणि तो आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकजण लिहितो. त्यात मग गंमत अशी आहे, की मोडी लिहायचं ठरलं ना, तर त्याचा अर्थ लागणं म्हणजे मोडी एकदा सुरू झालं, की ती पान संपलं तरच थांबणार. मग ते खालच्या ओळीत तसंच सलग ते लिहित राहतात. तर ती एक सुंदर शैली आहे लिहिण्याची. पण आत्ताच्या काळात मोडी ही पुन्हा जन्माला येईल किंवा वापरली जाईल अ, अ, असं मला वाटत नाही. ती विशेषतः अभ्यासकांचीच भाषा राहिलेली आहे. मोडीचं प्रचलन संपलं आहे. आणि देवनागरीबद्दल बोलायचं तर देवनागरी ही सुंदर लिपी आहे. जगातल्या प्रत्येक लिपीचं प्रत्येक अक्षर हे मुळात एक चित्र आहे. त्यामुळं देवनागरी लिपीमुळं काही नुकसान झालंय किंवा वाटोळं झालंय असं अजिबात नाही. जगातल्या प्रत्येक लिपीचं स्वतःचं लिपीचं प्रत्येक अक्षर हे चित्र आहे, हे आधी डोक्यात आणा. म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं, की जेवढ्या लिप्या आहेत जगभर, त्यातलं बाकीचं ठीक आहे. ते मॅन्ड्रीन तर प्रचंडच मस्त आहे, गुंतागुंतच आहे आणि मॅन्ड्रीनचं तुम्ही एक अक्षर घेतलं, तुम्हाला मॅन्ड्रीन येत नसलं, पण जर समजा तुम्ही बारकाईनं मॅन्ड्रीनचं एक अक्षर पाहिलं ना, तर आणि शोधत बसला ना, तर तुम्हाला त्यात चित्र असतं. म्हणजे पाऊस म्हणताना ते पावसाचं चित्र काढतात. अग्नी म्हणताना अग्नीचं चित्र काढतात. घर म्हणताना घराचं चित्र काढतात. तर हे मधलं वैशिष्ट्य आपल्याकडेही तसंच आहे. इंग्रजी अक्षरं असतील, हिंदी अक्षरं ती देवनागरीतलीच आहेत किंवा कानडी आहेत आणि एक मजेशीर गंमत सांगतो तुम्हाला. फार मजा आहे, की म्हणजे माझ्या लक्षात आलं ते, भारत आहे ना, आपण मध्ये आहोत म्हणतो आपण. तर उत्तर भारतात जेवढ्या प्रादेशिक भाषा आहेत ना, त्या उलट्या वाटीच्या आहेत. म्हणजे पंजाबी वगैरे, वगैरे. या भाषा आहेत ना, अशा उलट्या वाटीच्या आहेत. आणि दक्षिणेकडच्या भाषा आहेत ना, अशा वर तोंड करून ठेवलेल्या वाटीच्या आहेत. तुम्ही ती अक्षरं बघा तेलुगू, तमिळ, कानडी यांची अक्षरं ही अशी वर-वर आभाळाकडं गोल असलेली आणि खाली बोट टेकवलेली आणि पंजाब-बिंजाब पट्ट्यातल्या ज्या भाषा आहेत ना, त्या सगळ्या अशा उलट्या वाट्या ठेवल्यात असं आहे. तर मला ती एक गंमत खूप लहानपणी सापडली होती, की ती दोन्हींचं मिश्रण म्हणजे भारत. वरनं एक वाटी येणार, खालनं एक वाटी येणार आणि दोन्हींचं मिश्रण होणार. तर ती एक गंमत आहे भाषांची, भारतीय भाषांची.
पण त्या प्रत्येक भाषेतलं अक्षर हे चित्र आहे हे मला सांगायचं आहे. तर देवनागरीचं एक एक अक्षर चित्र आहे. मी साधा विचार करा, क नावाचं अक्षर आहे. हे मी अनेक वेळा बोललोय अनेक मुलाखतींमध्ये. क नावाचं अक्षर आहे. क हे अक्षर तयार करायचं तर क आठवतो का तुम्हाला? क हा पहिला एक गोल आहे, मध्ये एक दांडी आहे आणि एक अर्धगोल आहे. प्रश्न असा आहे, क हा पहिला गोल करावा, मध्ये दांडी द्यावी, नंतर दुसरा गोल करावा. दुसरा गोल काढून टाकल्यावर व होईल. व पण असा एक गोल असावा, वर एक दांडी असावी, म्हणजे समोर एक दांडी असावी आणि डोक्यावर एक दांडी असावी. हे कुणी ठरवलं असेल? किती वर्ष गेली असतील याला? म्हणजे एक क हे अक्षर लिहायला, त्याची नक्षी तयार करायला आपल्या पूर्वजांना किती काळ गेला असेल? आणि मग आता क रुळवायचा, यालाच क म्हणायचं म्हणून, यालाच ख म्हणायचं म्हणून, यालाच ग म्हणायचं म्हणून, हे रुळवायला आपल्या किती पिढ्या गेल्या असतील? आणि आत्ता आपल्याला कळतं ख, कुठलं अक्षर ख आहे, कुठलं अक्षर ग आहे, कुठलं अक्षर ग आहे, आ ई न्य क्ष, हे सगळं आपल्याला त्या नक्षीसह कळतं. आणि आत्ता आपल्याला लेखी लागत नाही. मी आत्ता जेव्हा क म्हणेन तेव्हा तुमच्या डोक्यात क ची नक्षी तयार होते. ह्याला किती पिढ्या गेल्या असतील? कसलं आवड हवे सुंदर आहे नाही? तर एक एक अक्षर ही नक्षी आहे. त्यामुळे देवनागरीत कारभार होणं हे फार गैर आहे असं काही नाही. आणि आणखी एक आहे, देवनागरीचं वैशिष्ट्य आहे, कितीतरी अक्षरं देवनागरीत स्वतःचीच आहेत, जी जगभर नाही आहेत. म्हणजे ती संस्कृतमध्ये वगैरे सापडतात, अरबीत सापडतात, फारसीत सापडतात आणि आपल्या मराठीत सापडतात देवनागरीमध्ये. व, वाङ्मयमधला व, ज, ऋ, ऋषीचा ऋ, श, श, ळ, किती आवड आहे, किती पूर्वज राबले असतील या पंचगव्य, पंच, ज, किती मजेशीर आहे आणि किती भन्नाट आहे. ऋ असतो, ल ला उलटी वाटी खाली रफार, उलटा रफार, आमच्यात उलटा रफार म्हणतात. आता त्याला व्याकरणीय भाषेत काय म्हणतात ते माहीत नाही मला, पण खूप आवड गंमत आहे लिपीची पण आणि देवनागरीची पण. किती अक्षर, काने, मात्रे, उकार, वेलांट्या, त्याच्या पुढं तो विसर्गासारखे दोन टिंब, औं, अं, अं, अनुस्वार, चंद्रबिंदी, चंद्र त्यातला आत्ता आत्ता घेतला म्हणे आपण, खूप नंतर घेतलाय. आणि किती मजेशीर आहे. डॉक्टर, तो डॉ लिहायला चंद्र वापरायचा. आणि किती प्रकार आहेत ना, एक चंद्र हा शब्द कितीतरी प्रकारे लिहिता येतो. च वर अनुस्वार द्यायचा, नाही द्यायचा का, द ला न लावायचा निम्मा, तोही चंद्रच असतो. पायमोड्या, कितीतरी गमती आहेत देवनागरीच्या. या गमती समजून घेतल्या ना, मग लक्षात येतं पूर्वज खूप राबलेत. आणि मग म्हणून भाषा मरून द्यायची नाही. कारण सगळ्या 2-3 हजार वर्षातल्या पूर्वजांचे कष्ट आहेत ना, हे सगळी नक्षी तयार होणं, ती सगळ्यांना पाठ होणं, सगळ्यांना माहीत होणं, सगळ्यांपर्यंत पोहोचणं आणि नुसता उच्चार केल्यावरही कळणं. त्या अक्षराची नक्षी मेंदूत तयार होते हो. म्हटलं की आपल्या मेंदूत अक्षराची नक्षी तयार होते. माझं नाव राजन आहे. आपोआप मनात तयार होतं र, काना, ज, न. स्वतःशी खेळून बघा. तुमची एकमेकांना नावं ठेवणं पण फार सुंदर आहे. प्रत्येक अक्षर, ती नक्षी तयार होत राहते. मला खूप मौल्यवान वाटतं आणि मग वाटतं आपल्या पूर्वजांचे जे कष्ट आहेत ना, ते वाया जाऊ नयेत म्हणून लिप्या मरू नयेत, भाषा मरू नये. खूप गमती आहेत. उलगडत राहू. धन्यवाद.